नमस्कार, सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. मी पत्रकार दीपक चंदे. काल आम्ही बिग प्रेस या कंपनीविरोधात RPI आंदोलन उभारणार या मंथल्याखाली बातमी केली होती. आज त्या बातमीचा इफेक्ट म्हणून आज माननीय तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी मंडळ अधिकारी आणि 2 तलाठी आणि त्यांचे कर्मचारी अशी फौजफाटा घेऊन ते सर्वजण या स्थळ पाहणी करण्यासाठी इथे आलेले आहेत. आपण माझ्या मागे पाहू शकता, इकडे सर्वजण मोजमाप वगैरे चालू आहे. मंडळ अधिकारी, तलाठी हे सर्वजण तिथे आता मोजमाप घेत आहेत. कुठल्या प्रकारे उत्खनन जे अवैध उत्खनन चालू आहेत त्याचा सगळ्यांचा मोजमाप करून पूर्णपणे अहवाल हे ते तहसीलदारांना सादर करणार आहेत. आता आपण यापुढे RPIची काय भूमिका राहणार आहेत आपण त्यांना आता विचारूया. माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठी व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा इथे स्थळ पाहणीसाठी आलेले आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगाल? आपलं नाव काय? माझं नाव प्रवीण गायकवाड. मी ठाणे जिल्हा सरचिटणीस RPI आठवले गटाचा कार्यकर्ता आहे आणि इथे गेल्या अनेक दिवसापासून बिग प्रेस कंपनीचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. स्थानिक भूमिपुत्र शेतकरी यांच्या कवडी भावानी जमिनी घेऊन इथं मोठ्या प्रमाणात वेअरहाऊसचं काम चालू आहे आणि त्यानिमित्त आज इथं अतिशय म्हणजे बघितलं गेलं तर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आम्हाला माहिती अशी मिळाली की इथं काही प्रकारची उत्खनन करण्यात आलेलं आहे. बाहेरून मुरूम मागवलेला आहे. हा सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे इथून 2.5 किलोमीटरवर अभयारण्य आहे. अभयारण्यापासून इथं जीवितहानी किंवा कुठल्या पक्षी प्राणीमात्राची हानी झालेली आहे. हजारो झाडांची कत्तल झालेली आहे आणि इथं स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा या कारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या वतीने विनोदजी थोरात साहेब, बाळकृष्ण गायकवाड मामा, मी स्वतः प्रवीण गायकवाड असे आम्ही इथं तालुक्याच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीनं जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. लवकरच आम्ही ती जनआंदोलनाची तारीख डिक्लेअर करणार आहे आणि बिग प्रेस कंपनीच्या विरोधात आम्ही जनआंदोलन छेडणार आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. मावशीला घेतली